इथे फटका तर खेळलाय आणि तो फटका खेळत असताना आता सध्या धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर या मॅच मध्ये विजयाचा शंखनाद फुंकत असताना आपल्याला संघ बघायला मिळतोय. फातिमा स्टार या संघाने मात्र इथे हा सामना अगदी विजयाच्या समीप पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच. चला मी दोन संघ आहेत. फातिमा स्टार एका बाजूला, एफ अर्फा सातपाटी, शिरगाव 11 आणि तदनंतर विनर टीम या मॅचला आणि उमर 11 वडवली या संघाने विनंती करतो की एक एक प्लेयर आपण या, जिथे आपण मुख्य व्यासपीठावरती हे लॉट्स टाकणार आहोत, जिथे प्रत्येक पॉप्स आहेत. चला शिरगाव जे संघ आहेत ना, लॉट्स टाकायला लावलेत आपण. 2 ते 3 कॅप्टन तरी असायला हवेत आणि ते लाईव्ह लॉट्स आहेत, त्यामुळे काही शंकाच नाही. तर या मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपण यायचंय. अर्फा सातपाटी या टीमला विनंती आहे की आपण यायची कृपा करावी. तुम्हाला विनंती करतो की आपण प्लीज या. शिरगाव 11 आणि सातपाटी या संघाला विनंती करतो की प्लीज आपण या. इथे लॉट्स आपण प्रतिक्रिया पूर्ण करणार आहोत.
चला नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होत आहे आणि ज्या वेळेला नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ नांदगाव अर्थात मृण्मयी ठाकूर सरांचा. थँक्यू सो मच. हॅलो माईक चेक. हॅलो. येस पंच. ओके, लेट द गेम बिगिन. सातपाटी संघ जिथे कुठे असतील लवकरात लवकर समालोचन कक्षासमोर यायचंय, कारण आता इथे लॉट्स टाकले जात आहेत. बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन हानेन. यावेळेस खोलवर टप्प्याचा स्लोवर बॉल, मात्र त्याला गॅप मध्ये टाकला आणि चेंडू सरळ चाललाय थ्रू दी कव्हर, सीमारेषा पार. आलाय अशरफच्या फळीतून सलगचा दुसरा चौकार. 4. हॅलो माईक चेक. आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्या राऊंडला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा पहिली मॅच आपल्या भेटीला येईल, ती म्हणजेच फातिमा स्टार विरुद्ध शिरगाव 11. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना फातिमा स्टार विरुद्ध शिरगाव 11. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना आपल्या भेटीला येईल, तो म्हणजेच उमर 11 वडोली विरुद्ध AF 11 अर्फा सातपाटी. आणि या मॅचचा जो विनर संघ असेल त्याला बाय देण्यात येईल. होळीयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅक टू कॉमेंट्री. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 14 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पुढचा चेंडू घेऊन हानेन. यावेळेस हानेनचा बॉल जेंटल पुश केलाय इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. तत्पर्यंत धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. आतापर्यंत अशरफचा विचार करायला गेला तर पहिल्या 3 चेंडूवर सलगचे 3 चौकार खेचले आणि त्यानंतर सिंगल्स डबल्सला देखील तेवढंच महत्व दिलंय. येणारा शेवटचा बॉल गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस हानेंच्या बोटातली जादू पाहायला मिळाली. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी दाद उचलून धरलंय. मुबारक, बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. गॉन. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड.
हानींच्या अर्थी गोलंदाजी मार्कवर आला पहिलं षटक हाताळण्यासाठी. आणि समोर फलंदाज अशरफ देखील होता. चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक अशरफच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळालं. सलगचे 3 चौकार आणि त्याचा फायदा स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. वालिव वसई संघाची धावसंख्या आतापर्यंत 15 धावा स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर संघाच्या वतीनं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अक्रम गोलंदाजी मार्कवर आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक आपल्याला अशरफ पाहायला मिळतोय, ज्या पठ्ठ्यानं खूप चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये करून दाखवली. पहिला विकेट बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरलाय. नाव त्याचं फयाज आहे. आता फयाजला देखील अशरफला साथ द्यावी लागेल. होते दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन अक्रम. यावेळेस अक्रमचा पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि कनेक्शन नाही झालं. विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अक्रमचा पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. लेग लान्सचा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. अक्रम चातुर्य दाखवतोय, व्हेरिएशन्स दाखवतोय आणि ते महत्वाचं देखील आहे. पुढचा बॉल. अक्रमचा पुढचा बॉल वेगवान पद्धतीचा तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये सादर करीत असताना फयाज सारखा नवीन फलंदाज अक्रमला ठाऊक होतं पहिला बॉल फेस करतोय आणि त्याला आश्चर्यचकित करून सोडणारा हा बॉल होता. पुढचा बॉल. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये होता. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, मात्र त्याच्याकडून झाली चुकी. एक सोपा झेल शेवटच्या पॉइंटला हातातून निसटला. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्रमच्या षटकाचा विचार करायला गेला. पहिला बॉल डॉट, दुसरा सिंगल, तिसरा डॉट, चौथा पुन्हा एकदा सिंगल. एक इकॉनॉमिकल गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. शरीराचा वेध घेणारा बॉल होता. प्रॉपर रिस्पेक्ट दिलाय. क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगल्या बॉलला रिस्पेक्ट दिला पाहिजे, खराब बॉलला बाहेर फेकलं पाहिजे. क्रिकेटचं एक साधं सिंपल सूत्र आहे आणि हे जर सूत्र फलंदाजांनी आत्मसात केलं ना तर चांगली फलंदाज देखील करू शकतो. यावेळेस अक्रम सांगतोय मी देखील चांगला गोलंदाज आहे, प्रॉपर गोलंदाजी कशी करावी मला माहिती आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. मैदानालगत फटका खेळलाय. डाऊन द ग्राउंड डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर 18 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि अक्रमने खूप चांगली गोलंदाजी करत मात्र 3 धावा खर्च केल्यात. थँक यू सो मच डीजे. बॅक टू क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ताहिरच्या रूपामध्ये. संघाची गोलंदाजी सांभाळण्यासाठी आलाय. पहिला बॉल. ताहिरचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. बॅटची कट, चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाकडून झालंय चुकी. जिकडे सिंगल धाव होती त्या सिंगल धावेचं रूपांतर 2 धावेत झालंय आणि त्याचा फायदा वालिव वसई संघाला.
या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 20 धावांवर. एक डावखुरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा पुढचा बॉल, यावेळेस ताहिरचा पुढचा बॉल, त्याच्यावर केला आक्रमण, चेंडू बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक अक्रम आलाय, टिपलाय झेल, संपलाय अशरफचा खेळ, फलंदाज बाद, गॉन. गोलंदाज यांची शैली थोडीशी घातकच असते आणि ते करून दाखवलंय ताहिरनं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर जरी डबल आली असली तरी पण दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलं, विकेट घेतला. पुढचा बॉल, ताहिरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय, फेक येईल तत्पर्यंत एक धाव परिपूर्ण केलंय. या एका धावेनं स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय 21 धावांवर. 21 रन्स ऑन द बोर्ड. एक होनहार गोलंदाज, एक डावखुरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताहिरच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस गुड लेंथवर आदळलेला बॉल, स्टिअर करण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. ताहिरच्या षटकाचा विचार करायला गेला आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेत आणि मात्र 4 धावा खर्च केलेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी हे ताहिरनं मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. यावेळेस स्विंग अँड मिस, जबरदस्त यष्टीरक्षण, पंचांकडे मागितलंय दाद, पंच दर्शवतायत. थर्ड अंपायरला इथे यावं लागेल. थर्ड अंपायर बघतील, रिप्लेच्या माध्यमातून शहानिशा करतील आणि आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. थर्ड अंपायरचा निर्णय आलाय, इट्स OUT, आउट. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात आरिफ कॉन्ट्रॅक्टर ज्या वेळेस यष्ट्यांच्या मागे असतो तेव्हा कुठल्या लेवलचं यष्टीरक्षण होतं हे आपल्याला रिप्लेच्या माध्यमातून दिसतंय. फलंदाजाचा पाय देखील थोडासा हवेत होता, बॅट देखील हवेत होती आणि त्या काळामध्ये आरिफ कॉन्ट्रॅक्टरनं यष्ट्यांचा वेध घेतला आणि उमर सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला चाललाय. गॉन. थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं फैजान आहे. आता उमरची जागा त्याला घ्यावी लागेल.
पुढचा बॉल घेऊन ताईर. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर गोलंदाजी. मात्र 4 धावा खर्च केल्या ताईरनं आणि त्यामध्ये देखील त्यांनी 2 गडी बाद केलेत. थँक्यू सो मच डीजे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज हसनैन इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, हसनैनचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हसनैनच्या बोटातली जादू पाहायला मिळाली. अगो फलंदाजाच्या डोळ्यासमोरून बॉलला कसा फिरवावा हे हसनैननं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. दरम्यान एक क्वालिटी यष्टिरक्षक आरिफ कॉन्ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. संजानचा एक नावाजलेला खेळाडू आहे. पुढचा बॉल, हसनैनचा पुन्हा एकदा प्रॉपर बॉल. ज्या अर्थी फलंदाज फटका खेळतोय कनेक्शन नाही होणार, कारण हसनैनच्या बोटातली जादू सातत्याने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेग कटर पद्धतीचे बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं यष्टिरक्षण आणि पंचांनी बोट केलाय वरती. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. गॉन. थँक्यू सो मच डीजे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यष्टिरक्षण आरिफ कॉन्ट्रॅक्टर महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हसनैन एक होनहार गोलंदाज आहे. पहिले 2 बॉल डॉट आले आणि तिसऱ्या बॉलवर गडी बाद केलाय. संजानचा नाझिम गुल्ली जबरदस्त गोलंदाजी. मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ हवी आणि ती साथ आरिफ कॉन्ट्रॅक्टर मैदानाच्या आतमध्ये करून देतोय. ज्या अर्थी फलंदाज क्रीजच्या बाहेर जातो त्या अर्थी त्या काळामध्ये थोड्या क्षणांमध्ये आरिफ यष्ट्यांचा वेध घेऊन जबरदस्त स्टंपिंग. आतापर्यंत 3 स्टंपिंग घेतल्यात. गौरवच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती मिळते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा हसनैन. यावेळेस हसनैनचा बॉल त्याला खेळलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं प्रोटेक्शन आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 वर 4. सध्याच्या घडीला करंट रन रेट आपण पाहिला तर 6.27. एक साधारण रन रेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मोठा फटका येणं अनिवार्य आहे. पुढचा बॉल, यावेळेस हसनैनचा बॉल त्याच्यावर केलाय प्रहार. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. फैजानच्या फळीतून आलाय षटकार. 6. थँक्यू सो मच. व्हॉलेंटियर्स जुना बॉल असेल तो मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा प्लीज. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोचले, फ्लाय होऊन पोचले ती म्हणजे 29 धावा. हसनैन जो खूप चांगली गोलंदाजी करत होता आता त्याच गोलंदाजावर हल्ला केलाय. आडव्या बॅटनं
घुटना टेकून षटकार खेचलाय. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू सो मच डीजे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच डावखुरा गोलंदाज ताहिर त्याचं नाव आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. संघाच्या वतीनं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन समोर एक नवीन फलंदाज आहे हसन. आता हसनला देखील जबाबदारी घ्यावी लागेल. फैजांच्या फळीतून षटकार तर आलाय, आता त्याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. ताहिरचा पहिलाच बॉल, स्विंग अँड मिसचा फटका, चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षक आरिफ कॉन्ट्रॅक्टरच्या हातात. एक सेफ हँड्स आपल्याला यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळत आहेत. जणू काही यष्ट्यांच्या मागे भिंत उभारलंय. संजानचा विचार करायला गेला तर संजानमध्ये हे नाव आदमीने घेतलं जातं, खूप प्रसिद्ध असं नाव, आणि तेच नाव आज आपल्याला पालघरच्या आर्यनच्या मैदानावर पाहायला मिळतंय. ताहिरचा दुसरा बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल, बॅटची कड, बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 32 धावांवर. ताहिर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दिसून येतोय. मात्र आता समोर फैजान आहे. आरिफ कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन ताहिर सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला डाऊन द ग्राउंड ॲज अन स्ट्रेट ॲज अन ॲरो फेकून दिलंय सीमारेषा पार. फैजानच्या फळीतून आलाय सलगचा दुसरा षटकार. 6. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या 3 षटकाचा खेळ आपण पाहिला तर अतिशय संतत गतीचा खेळ आपण पाहिला, मात्र आता कुठेतरी वेग पकडलाय. फयाट गाडी आता वोल्वो झालाय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑन साईडला लपेटून मारण्याचा प्रयत्न होता, नाही झालं कनेक्शन. यावेळेस ताहिर देखील सांगतोय मी देखील चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर चुकी झाली तरी दुसऱ्या चेंडूवर ती चूक दुरुस्त करण्याचं काम देखील माझंच आहे. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. येणारा पुढचा बॉल, यावेळेस चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय, झेल संपलाय. फैजानचा खेळ, फलंदाज बाद, बडी मछली जाल में गॉन. धन्यवाद डीजे.
नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय सद्दाम. ताहिर चांगलं कमबॅक केलंय, षटकारानंतर विकेट देखील मिळवलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा बॉल, तिखट मारा, जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि जेव्हा 5 षटकांचा खेळ समाप्त झाला ना, तेव्हा धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू सो मच डीसे. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 38 वर 5 अशा परिस्थितीमध्ये नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चांद. आता चांदला जबाबदारी घ्यावी लागेल. आतापर्यंत सर्व गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी झालाय आणि तोच फ्लो कंटिन्यू करण्यासाठी चांद आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. समोर हसन आहे, एक डावखुरा फलंदाज. मी सांगितल्याप्रमाणे डावखुरा फलंदाजाची शैली ही नैसर्गिकरित्या हानिकारक असते. पहिला बॉल, चांदचा पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, सांगता इट्स वाईड बॉल, स्वैर मारा. या अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले ती म्हणजे 39 धावा, 39 रन्स ऑन द बोर्ड. गौरव कडून आम्हाला माहिती येते या इनिंगची पहिली एक्स्ट्रा रन आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांदच्या बोटातली जादू, लेग कटर पद्धतीचा बॉल फलंदाजाला नाही समजला, विसावला सरळ आरिफ कॉन्ट्रॅक्टरच्या हातात आणि एक डॉट बॉल आलाय. पहिला बॉल वाईड असला तरी दुसऱ्या बॉलवर लाईन लेंथ चांगली केली चांदनं आणि प्रॉपर बॉल एक्झिक्यूट केला. यावेळेस हसन आणि सद्दाम विचार विनिमय करतायत, जास्तीत जास्त धावा कशा येतील त्याचा विचार करतायत. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 39. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. आरिफ कॉन्ट्रॅक्टर मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाचं लक्ष नसलं ना कधीही यष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकतात. या मॅच मध्ये आरिफ कॉन्ट्रॅक्टर कडून सध्याच्या घडीला 3 स्टंपिंग झालेत. सलगचा दुसरा डॉट आलाय. शेवटचं षटक आहे, स्लॉगिंग ओव्हर आहे, जिकडे हानामारी मारामारी करायला हवी तिकडे चांद सांगतोय मी देखील एक प्रॉपर गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी कशी करावी मला देखील माहिती आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक तो मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. येणाऱ्या शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील तिसरा बॉल. चांद तयार झालाय, राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी चांदचा पुढचा बॉल प्रॉपर बॉल. अक्षरशः फलंदाजाने चांदच्या समोर नांगी टाकलाय आणि रनआउटच्या रूपात फलंदाज हसन बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन.
थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मोसिब. आतापर्यंत छान सांगतोय, चांगली गोलंदाजी मी देखील करतोय. 3 चेंडून मागे मात्र 1 धाव खर्च केलंय, ती देखील अतिरिक्त स्वरूपात. अक्षरशः फलंदाजांनी नांगी टाकलाय. यावेळेस छानसा पुढचा बॉल ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, मात्र त्याच्याकडून झाली चुकी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय सद्दामच्या फळीतून एक नशिबाचा चौकार. 4. थँक्यू सो मच डीजे. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 43 धावांवर. 43 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस सद्दामचा फटका डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. तिकडे क्षेत्ररक्षक डिकमधून आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि त्या फेकीचं उत्तर म्हणजेच मोसिब बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. गॉन. थँक्यू सो मच डीजे. पुढचा सामना आपल्या भेटीला येईल, तो म्हणजेच फातिमा स्टार विरुद्ध शिरगाव 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग ब्रेक्स मध्ये आपण यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. फातिमा स्टार विरुद्ध शिरगाव 11 पुढचा सामना. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुढचा बॉल, चेंडू बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. आलाय षटकार. 6. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 6 षटकांच्या अखेरीस वालीव वसई संघाची धावसंख्या आतापर्यंत 50 धावा. आणि संजान संघाला सामना जिंकायचा असेल ना तर 36 चेंडून मागे 51 धावांचं एक माफक आव्हान आहे. आजच्या रात्रीतील पुढचा सामना आपल्या भेटीला येईल, फातिमा स्टार विरुद्ध शिरगाव 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, त्यावेळेस आमच्या सोबत आमच्या समवेत जोडले जातील व्हॉइस ऑफ दनसार, व्हॉइस ऑफ पालघर उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच.
मॅच तो कोणता आहे संघ ते खेळाडू आपण निवडणार आहोत. चला प्लीज टॉससाठी या ना. शिरगाव संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. राज घोलप आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉईन आपण स्पिन करतो आहेत. सध्या या मॅच मध्ये अगदी खूप सुंदर पद्धतीने या शिरगाव संघाला विनंती आहे की आपण टॉससाठी या. हेड अँड टेल इथे मात्र मॅचचा कॉइन स्पिन होईल. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड्स. यस, थँक्यू सो मच. तुम्हाला विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. एकंदरीत टॉस जिंकलात, शॉर्ट मध्ये तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. मॅन ऑफ द मॅचचा तो मागील मॅच अमन आहे. त्या अमनला विनंती करीन की अमन आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्याकरिता या. लास्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅच अमन आहेत. त्या अमनला विनंती करतोय की आपण या मॅन ऑफ द मॅच. जिंकायला किती आहेत रे? चला प्लीज, एक्स्ट्रा प्लेयर जो होता इथे तो गायब झालाय. त्याला विनंती आहे की पुन्हा ये मित्रा, कारण आता मॅचला सुरुवात होते. 50 धाव्यांचं टार्गेट. एका बाजूला संजानचा संघ, एका बाजूला वसई वालिवचा संघ. गोलंदाज जाकीर आणि एका बाजूला अक्रम आणि त्यांच्या साथीने आपण पाहतात मुजामिल. हे दोन फलंदाज दाखल झालेत. जाऊया या मॅचकडे. सध्या या मॅच मध्ये फार महत्वाची लढत चालू आहे आणि ते गोलंदाजी मार्क वरती सध्या आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना षटकातील पुढचा बॉल, पहिला बॉल पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेत आणि हा व्हाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. या व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला सुरुवात. तुम्ही आता फार मोठं इथे टार्गेट नाही उभं केलंय. त्या अनुषंगाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक चांगली बॅटिंग, एक स्वप्नगत सुरुवात ही फार महत्वाची आहे. इथे देखील पहिलाच बॉल तो वाईड होता. तदनंतरचा बॉल चांगल्या टप्प्यावरती आला. त्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. युवा सेना चषक आज रात्र दुसरी या स्पर्धेची अगदी दमदार स्पर्धा आणि या दमदार स्पर्धेचं भव्य आयोजन आणि नियोजन संपूर्ण आपण पाहतात. युवा सेना चषक आणि युवा सेनेचे पदाधिकारी ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली, आता परिश्रम घेतले आणि आज ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला दुसऱ्या रात्रीत पोहोचली. आणि तमाम क्रीडा शौकीनांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आम्हाला रिव्हर्स स्विच करायचा होता. फलंदाज इथे बाद होत आहेत. विकेटचं पतन. पहिला धक्का गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या आता चान हे दाखल झालेत. पाहूया आता चान कुठल्या पद्धतीनं खेळ करतील या मॅच मध्ये विजयासाठी. आता प्रत्येक जण अगदी
मेहनत करतोय कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण यावं आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा व्हावा, त्या नावाचा शंखनाद फुंकावा. आणि सध्या आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी चालू असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ संपला तर 1 रन आणि नवीन फलंदाज नुकताच जो दाखल झालाय चानला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती ते तयार आहेत. षटकातील पुढील बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल येता क्षणी चानच्या बॅटमधनं धूम धडाका. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. दमदार षटकार. 6 रन. षटकारानंतर आता इथे डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे सध्या मैदानाच्या आत. धावांची जर गती तपासून पाहिली तर फलकावरती धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 7-7ला 1 अशी स्थिती. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज जाकीर. याही बॉलला रिव्हर्स स्विचचा फटका खेळलाय. थोडंसं तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं आणि बॉल चालला अगदी आउटफील्डला फाडत चिरत सीमा रेषेच्या बाहेर आलाय तो म्हणजेच हा दमदार असा एक देखणा चौकार. इथे देखील आपण पाहतात 2 रन परिपूर्ण करतात पळून आणि पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. आता बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये रन करायचे 38 या मॅचला जिंकण्याकरिता. 30 चेंडू आणि 38 धावा. सामना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं का जास्त आहे कारण त्यांच्याकडे पहिल्या षटकात धावा आल्या. 1 विकेट तिथे जरूर गेला परंतु त्यांनी आता सध्यापर्यंत जर तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात एक मेंटेन केल्यात स्कोर कार्ड आणि त्या स्कोर कार्डच्या जोरावरती त्यांना आता 30 बॉलमध्ये 38च रन करायचे आहेत. समजदारीचं क्रिकेट इथून फार महत्त्वाचं असेल. तुम्ही सिंगल डबल याही खेळाला महत्त्व कसं देता, प्राधान्य कसं देता, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत क्रिकेटच्या खेळात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरिता दाखल झालेत. बॉलरचं नाव कळवा. इथे एक्स्ट्रा प्लेअर पाठवा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात मित्रांनो. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कोणी असेल तर प्लीज पाठवा. हसन. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये हसन दाखल झालेत. 13 या धावसंख्येवरती 1 गडी बाद अशी स्थिती. याही बॉलला फटका चांगला केलाय क्षेत्ररक्षक तिथे एका हाताने या बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि तुर्तास जर धावसंख्या तपासून पाहिली ना तर आता आकार घेते ती म्हणजेच 1 न स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 14. एका बाजूला बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोना सीसी संजानचा हा संघ आणि तदनंतर एका बाजूला वसई वालिवचा संघ आपल्याला पाहायला मिळतो जो आपल्या कलागुण कौशल्य कसब दाखवत असताना या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. धावसंख्या फलकावरती 14. असद आलेत लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्सनं आणि असदचं स्वागत केलं या फटक्यानं. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय कडक षटकार. 6.
सध्या मैदानाच्या आत चांद यांच्या बॅटमधनं धावा यायला लागल्या, ज्या चांदनं आतापर्यंत मजबूत असे 2 षटकार ठोकलेत. आता असंचच्या दुसऱ्याच बॉलवरती 20 रन धावफलकावरती 31 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा हा बॉल शरीरापासून दूर सोडला पंचांनी, त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलं आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने आता धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. 22 रन्स, 22 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन झालेत, माफ करा, इथे 21 रन्स सध्या फलकावरती. रन करायचे 30. आता सध्या या मॅच मध्ये समीकरण जवळ होत चाललंय. रिव्हर्स स्विच इथे देखील करायचा होता, तिथे शॉट थर्डमॅनला खेळाडू तैनात आहेत, त्यांनी त्या बॉलला फील्ड केले आणि तदनंतर जर तपासून पाहिलं तर हा डॉट बॉल देखील येतोय. व्हाईट बॉलचा सध्या तो डॉट बॉल आहे, तो व्हाईट बॉलचा एक जो आला होता त्याला सध्या कव्हर केले या गोलंदाज असदनं. तो षटकार मारलाय, ती थोडीशी जखम आहे, परंतु या षटकात आता विकेट फॅक्टरी भूमिका फार महत्वाची. जर विकेट नाही आले तर मग या मॅच मध्ये थोडंसं अस्तित्व तुमचं शांत राहील. पुन्हा एकदा फटका डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आता फलंदाज चांद आलेत आणि येता क्षणी आपला गोल्डन फॉर्म देखील घेऊन आलेत. खूप चांगली बॅटिंग ते करतात, त्यांच्या बॅटमधनं धावा यायला लागल्या. 7 बॉलमध्ये 22 रन त्यांनी केलेत आणि सांघिक संघाची टोटल तपासून पाहिली तर 25 रनवरती आहेत. त्यामध्ये जिथे 22 रन एकट्या चांदच्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला देखील मिळालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. रिक्वायर रन रेट आता फारच खाली आल्या, कारण 51 धाब्यांचं एक छोटी टोटल ठेवली, कारण रन रेट 15च्या जवळपास घरात पोहोचला. गोलंदाज तयार. आता देखील या बॉलला स्टिअर केले, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि त्यांच्याकडनं झालंय चुकी. बघता बघता 2 रन तर पळून परिपूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न ते करतील आणि 3 रन परिपूर्ण होतील का तर नाही. 2 रन संतुष्ट राहावं लागतं, समाधानी राहावं लागतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 वरती. अगदी षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. या मॅच मध्ये सध्या ट्विस्ट वाढलाय आणि इथून या मॅच मध्ये आपण पाहू शकता बॅटिंग करणारा संघ मोनासिसी संजान, या संघाची बॅटिंग खूप चांगली झाली आहे. संजानवरनं आम्ही इथे का आलो या पालघरच्या क्रिकेटमध्ये, पालघरच्या क्रीडा नगरीत, तर आम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि मुस्लिम समाजातून आम्ही एक चांगला प्रयत्न करणार या स्पर्धेमध्ये. फटका इथे देखील खेळलाय तर खरा समोर क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल चालला पुन्हा एकदा सरळ सीमा रेषेला फाडत येतोय, तो म्हणजेच हाही चौकार. सध्या 31 रन धावफलकावरती, 20 धाव्यांची गरज. बॉल आहे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 20. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज. एका बाजूला मुजामिल, ही पटका फलंदाज चांगले आहेत, ज्यांनी सिंगल डबल हा सावध पवित्रा घेतलाय. एका बाजूला चांदच्या बॅटमधला धावा अगदी जोमानं खूप चांगल्या पद्धतीनं वाहतात म्हणायला हरकत नाही. आता सध्या 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 19 रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता. गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. सध्या संघ जिंकणार कुठला, तोही तेवढाच महत्वाचा प्रश्न. फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत आणि त्यांच्याकडनं देखील झालंय चुकी. आता आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत, त्यामध्ये हा कॅच टिपण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि त्यावेळेला आता इथून देखील मिसफील्ड होत असताना सद्दामच्या विपक्षात ठोकलाय चांदनं चौकार. चांद अगदी सेट होऊन आलेत, घरूनच तयारी केली त्यांनी की संजानवरनं आपण पालघरला जातोय ना, तर मग एक चांगलं क्रिकेट खेळावंच लागेल तिथे. आणि या आर्यनच्या मैदानात सध्या चांद नावाची आग लागली, ज्यांनी 10 बॉलमध्ये 32 रन केलेत. या मॅच मध्ये त्यांचा वाटा महत्वाचा आहे. पुन्हा एकदा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ. फलंदाज चांदचा गॉन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे सद्दाम. आता पाहूया सद्दाम कुठल्या पद्धतीने खेळ करतील या मॅचला जिंकण्याकरिता. त्यांचा देखील तो रोल फार महत्त्वाचा राहील. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर असा सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी चाललाय आणि त्या मॅचमध्ये विजयासाठी प्रत्येक जण अगदी मेहनत करतोय. इथे देखील लॉंग स्टॉपला बॉल. क्षेत्ररक्षक शॉटमॅनमधनं गलीला क्षेत्ररक्षण करतील. तुर्तास मिळते लेग बाईटची सिंगल आणि या लेग बाईटच्या सिंगलनं पंचांनी दर्शविले की आता सध्या धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये करायच्या 14. 20 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. एका बाजूला सद्दाम, एका बाजूला मुजामिल. हे दोन फलंदाज. मुजामिल ॲज अ प्रमुख फलंदाज म्हणून दाखल झाले होते ओपनिंग पेअरसाठी. आता इथून त्यांच्या देखील बॅटमधनं धावा येत नाही आहेत आणि त्या धावा येत नाहीत त्याचं कारण असं आहे की जिथे मैदानाच्या आतमध्ये एक रन घेतली ना. 38 रन्स हे सध्या फलकावरती आहेत. युवा सेना चषक आणि आजची रात्र या स्पर्धेची दुसरी आज मुस्लिम समाज इथे मात्र एकवटताना बघायला मिळतात. मग ते वसईपासून संजान गुजरात पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे पोचलेत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन सज्ज होतील गोलंदाज. इथे देखील फटका खेळलाय तर खरा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सिंगलने आता तेही संतुष्ट राहतात. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती. 12 बॉलमध्ये करायच्यात 18. येऊया पुन्हा एकदा 12 आणि 18च्या मॅचमध्ये. काय 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी 12. यास या मॅच नंतर लाईनअप होईल तिथे स्वयंसेवक पोहोचतील. आता सध्या 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 12 जाकीर आलेत. पहिलं षटक ज्या जाकीरनं हाताळलं तोच जाकीर आलाय मैदानाच्या आत आणि त्या जाकीरच्या विपक्षात बॉलला बऱ्याच काळ हवेत ठेवलंय. क्षेत्ररक्षक डीपमधनं येतील. तुर्तास 2 रन इथून पळून परिपूर्ण होतात आणि धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच या 2 धावेंनी सध्या मैदानाच्या आतमध्ये 41 वरती स्कोर कार्ड पोहोचले. आता करायचे आहेत या मॅचमध्ये रन 10 आणि बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 17. वन साइड वन वे ट्रॅफिक. परंतु या मॅचमध्ये आता बॅटिंग टीमनं कलागुण कौशल्य कसब दाखवले. त्यांचा चांदा फलंदाज फार महत्त्वाचा ठरला. इथे देखील बॅटची कड लागली होती आणि तदनंतर या मॅचमध्ये सध्या आता सिंगल डबलच्या खेळासमवेत ते मोठे फटके देखील मध्ये शोधतात आणि ती महत्त्वाची बाजू आहे. एक्केचाळीसला 2 षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा जाकीर यांचा. इथे देखील व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. बॅटचा ब्लेड आधीच बंद केला. मेरिटवरती यावं लागेल. चांगले फटके सहज नाही शोधता येत. ते तुम्हाला मेरिटवरती शोधावे लागतात आणि सध्या तेच आपल्याला बघायला नाही मिळत आहे. 15 मध्ये रन करायच्यात 9. एका बाजूला संजानचा संघ बॅटिंग करतो आणि खूप चांगली बॅटिंग त्यांनी केलंय. मुजामिल 3 बॉलमध्ये 3 वरती खेळतात. ओपनिंग पेअरला दाखल तर ते झालेत खरे, परंतु आतापर्यंत 4थ्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्यांचा जर विचार केला तर 42 रन जे झालेत त्यामध्ये त्यांनी फक्त 3 बॉल खेळलेत. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. फटका इथे देखील फसल्या बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद.
आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आरिफ निश्चित स्वरूपात गुजरात टेनिस बॉल क्रिकेटचा ज्यावेळेला विचार करताना त्यावेळेला या खेळाडूचं नाव सन्मानाने घेतला जातं आणि सध्या तेच दाखल झालेत. बघा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, खोलातला होता. जिथे 14 बॉल 9ची गरज होती त्यावेळेला त्यांनी फक्त त्या बॉलला खेळून काढलं, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. आणि तदनंतर आता धावांची गती जर तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 रन्स, 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 9. आरिफ एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचं. फटका इथे देखील प्रॉमिसिंग नव्हता, बॉल चालला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथून त्या बॉलला फील्ड करतील आणि तुर्तास मिळते ती म्हणजे सिंगल. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 8. थँक्यू. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. सध्या एक 51 धावांचा सामना आहे, तो आता 5व्या षटकात दाखल झाला आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फयाज. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 8. एक मॅच आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचा मॅचचा तोही टॉस झालाय शिरगाव विपक्षात. फातिमा स्टार या दोन संघांमधला टॉस झाला. टॉस जिंकला तो म्हणजेच फातिमा स्टार्सनं आणि स्वीकारलं ते म्हणजेच क्षेत्ररक्षण. यावाला गोलंदाजी खराब आपल्याला पाहायला मिळते फयाजची आणि सोने पे सुहागा. आता सध्या बॅटिंग टीमला हेच हव्यात की धावा कशाही येऊ दे, त्या धावा येणं गरजेचं आहेत कारण विजयाचा सुगंध प्रत्येकाला हवा असतो. आता तो विजयाचा सुगंध इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 3. आरिफ हे ना आपण पाहतात एका बाजूला सद्दाम. हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. फक्त 3 धावांची गरज. मोनासिसी संजान युवा सेना चषक मध्ये आता पहिला सामना विजयाच्या जवळ ते पोहोचलेत. फटका चांगला केलाय आणि थ्रू द कव्हर्स आरिफ यांचा मात्र हा दमदार चौकार. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि इथून खेळ खल्लास. या मॅचचा ठरलाय तो म्हणजेच ताहिर, ज्यानं 2 षटका हाताळी, 11 रन खर्च करत 3 धक्के दिले. तो मॅन ऑफ द मॅच ठरतोय. ताहिर मुख्य व्यासपीठावरती ताहिर यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तुर्तात नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होते आणि ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला पहिल्या 6 षटकांसाठी आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ नांदगाव अर्थात मृण्मयी ठाकूर सरांचा. थँक्यू सो मच.